आम्ही पहिले की कशा पद्धतीन हे मोदी सरकार आणि प्रमोद सावंताचे सरकार आज या कंट्रीतले हायेस्ट एन्फोर्समेंट ऑफिसर लोक मारला भितरल्या आज आम्ही विचारपाक आयिल्ले आज मिडियाचे भाव जे हांगा जमल्यात आणि सगळे गोंयकार जे पळयतात तांकां हांव सांगपाक सोदता की ही केस कितें ती आणि म्हाका दिसता गोंयकारांनी हाजेर विचार करपाक जाय की आज देशान जे कोर मुद्दे चल्ल्या अनएम्प्लॉयमेंट आसतलो म्हारगाई आसतली महिलांचेर अत्याचार आसतले रेप आसतले मर्डर आसतले एक्सिडेंट आसतले हे विषय आज खंय तरी दामपाक लागून काँग्रेस पक्षाच्या लिडरांचेर फॉल्स केसी घालप इडीक मुखार हाडप आणि खंय तरी षडयंत्र करून ऑपोजिशनाचो आवाज दामपाचो एक प्रयत्न चल्ला जेन्ना ब्रिटीश या देशान जेन्ना राज्य करताले तेन्ना त्या तेंपा वयले फ्रीडम फायटर आणि लीडर पंडित जवाहरलाल नेहरू ब्रिटिशरा कडल्यान आझादी मेळपाक लागून तेन्नाचे फ्रीडम फायटर आणि आदले लीडर पंडित जवाहरलाल नेहरू आसतले पुरुषोत्तम दास टंडन आसतले रफी अहमद किडवाई आसतले आणि एक कंपनी फॉर्म केली असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कितें करपाक कशा पद्धतीन ब्रिटीश सरकार भारतातल्या लोकांचेर अन्याय करतालो हे नॅशनल हेराल्डांतल्यान देशभर लोकांक पर्यंत पावचे म्हणून तांणी हो नॅशनल हेराल्ड हो पेपर काढलो ताज्या उपरांत एजीएल म्हणजे असोसिएटेड जर्नल लिमिटेड जे आसा इट वेंट इनटू हेवी डेट आणि 2002 ते 2011 काँग्रेस पार्टीन 90 कोटी रुपयाचो लोन दिलो आणि हो लोन दिता आसतना 100 डॉक्युमेंट बँक ट्रान्झॅक्शन्स सगळे व्हीआरएस आसतले पीएफ आसतले टॅक्स आसतले इलेक्ट्रिसिटी ड्यूज आसतले हे फारीक करपाक काँग्रेस पक्षान ऑफिशियल लोन दिलो 90 करोड रुपया ताज्या उपरांत यंग इंडिया म्हणटा ते कन्वर्ट जाले डेट इक्विटी जे लोन जी डेट तयार जाल्ली ती डेट इक्विटी करपा लागून एक लेजिटिमेट जो कॉमन एक कॉर्पोरेट सेक्टरान जो कॉर्पोरेट प्रॅक्टीस ही सध्या चालू आसा आम्ही पळयता गव्हर्नमेंट सध्या एनसीएलटी घालून जो कंपनी आज डेटान वता तांकां रिकवरी करपाक एनसीएलटी फुल परमिशन दिता त्या पद्दतीन आम्ही यंग इंडिया म्हणटा ते स्थापन केले यंग इंडिया म्हणटा ते सेक्शन 25 नॉट फॉर प्रॉफिट कंपनी आशिल्ली हाचे शेअर होल्डर श्रीमती सोनिया गांधीजी राहुल गांधीजी ऑस्कर फर्नांडीस मोतीलाल वोरा हे कंपनीचे शेअर होल्डर आशिल्ले आणि हांणी एकूय रुपयाचे पर्सनल मॉनिटरी अजून मेरेन घेवना ताज्या उपरांत हे नरेंद्र मोदीचे जे सरकार आसा ते एक फॉल्स प्रोपोगंडा करता की यंग इंडियान सगळ्यो प्रॉपर्टी टेक ओव्हर केल्यो 5000 करोड रुपयाच्यो वर्थ प्रॉपर्टी एजीएला कडेन आसा म्हणून हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता की आज मेरेन खंयचीच प्रॉपर्टी ही यंग इंडियान टेक ओव्हर केल्ली ना इट इज इन द नेम ऑफ असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटान ताचें व्हॅल्युएशन केल्लें आसा ते जवळपास 360 करोड रुपये जे डिसिजनां जाली डेट इक्विटी कन्वर्जन करपाची ते एजीएलाचे 700 शेअर होल्डर मेंबरांनी एक एक्झिक्युटिव्ह जनरल बॉडी घेऊन ऑफिशियली ते पास केल्ले आसा आम्ही आज पळयता की आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही केस खरे म्हणल्यार सुब्रमण्यन स्वामी 2013 फायल केल्ली ताज्या उपरांत मोदी आणि शाह केस हायजॅक केली आणि खंय तरी आज पॉलिटिकल वेंडेटा चालला आता ईडी 364 दीस फिरवले आणि 365th डे ते चार्जशीट फायल करता गेल्ली 11 वर्सां हे भारत
भाजपाचे सरकार आज पावरान आसा पूण तांकां अजून मेरेन प्रूव्ह करपाक जावना. हो जो सगळो कारस्थान जो चल्ला हो एक पॉलिटिकल विच हंट. खंय तरी ऑपोजिशनाचो आवाज दामपाचो प्रयत्न चल्ला. आमचे लीडर श्री राहुल गांधी आज पुराय देशभर भोंवतात आनी काश्मीर टू कन्याकुमारी भोवन लोकांच्यो समस्या, लोकांचे इश्यू, लोकांचे प्रश्न कितें आसा ते जाणून घेवपाचो एक प्रयत्न केलो. ताच्या उपरांत कळून आयले की आज पिछल्या वर्गातले जे लोक आसात तांकां खंय तरी आज आरक्षण हे जाय त्या पद्दतीन मेळना. म्हणून काँग्रेस पक्षाचो डिमांड आशिल्लो की देशान कास्ट सेन्सस जावचो. ही मोहीम तांणी पुराय देशभर चालू केल्या. काल आमी पहिले दुर्दैवाची गोष्ट पेडणेच्या गांवांत आंबेडकर जयंती दिसा एक चली जे दलित समाजाचे आशिल्ले ताजेर कोणे तरी थंयच्या एका स्थानिक मनशान मारण करपाचो प्रयत्न केलो. एका भुरग्यान ताजेर हात घालपाचो प्रयत्न केलो. त्या दिसा रातची ते आनी ताची आवय पुलीस स्टेशनार गेली कंप्लेंट फायल करपाक. 14 तारखेक जाल्ली केस आज आमी 16 तारखेक आसा. अजूनही त्या मनशाचेर एफआयआर जायना आणि अजूनही तो भुरगो अरेस्ट जायना. तुम्ही पळयात की या प्रमोद सावंताच्या सरकारान दलित समाजाचे चली जाचेर अत्याचार जाता, त्याचेर अन्याय जाता, त्याचेर मारहाण जाता, त्याचेर कसलोच एक्शन जायना. ती आय त्या चलयेक सांगता की तू ती केस फाटल्यान घे, आमी त्या भुरग्याक सांगता आनी तुजेर काय जावचें ना. म्हणजे चल्ला कितें? जर तर त्या चलयेचो रेप जाल्लो किंवा मर्डर जाल्लो हे प्रमोद सावंत सांगता आशिल्लो उगी राव म्हणून, म्हाका दिसता आज ज्या पद्दतीन गोंयान भ्रष्टाचार चल्ला, फाटल्या दिसांनी आमी पळयलें आमचे युवा पिढी गोंयची नोकरेक लागून पयशे दिवन जॉब घेतात. आज गोंय म्हणटा ते अनएम्प्लॉयमेंटाक नंबर 1 व्हरून दवरिल्ले आसा ह्या सरकारान. सो ह्यो सगळे ज्यो आज मुद्दे जे आसात, मेन मुद्दे हे दामपाचो प्रयत्न करपा लागून ते आज ऑपोजिशनाचो आवाज दामपाचो प्रयत्न करतात. हांव ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक आणि तांच्या सगळ्या लिडराक सांगपाक सोदता की तुम्ही कितलोय प्रयत्न केलो, आमचे लिडर राहुल गांधी उगी रावचे ना आणि तुम्ही तांचो आवाज बंद करपाक शकचे ना. आज पुराय देशभर प्रत्येक काँग्रेसीचो कार्यकर्तो हो आज हे उलयतलो, तुमची सगळी जी काळी कर्तुकां ही सगळी भायर काडटलो. तुम्ही कितलोय प्रयत्न केलो पूण आमचे आवाज तुम्ही दामपाक शकचे ना. आज आम्ही हांगा निषेध करपाक आयिल्ले. आज तुम्ही पळयात की हे ईडी जेन्ना इलेक्शनां येता, जेन्ना कोणाचेर दबाव घालपाचो आसता तेन्ना हे डिपार्टमेंट घरा वचून लोकांक उबारता रातचे. जेन्ना फाटीं डिफेक्शन जाले तेन्ना आमी पळयले की एका आमदाराक उबारपाक गेल्ले म्हणून तो सगळ्यांक घेवन गेलो. हे बीजेपीचे सरकार याद करा 2011तले दीस स्वर्गेस्त मनोहर पर्रीकरान सांगिल्ले गोंयांत 35,000 कोटी रुपयाचो मायनिंग घोटाळो जाला म्हणून. खंय गेले ते 35,000 कोटी? या ईडी डिपार्टमेंटाक विचारता कोणे खाले 35,000 कोटी सांगचे तांणी. हे विचारपाक आयिल्ले आज आमी हांगा. गेली 12 वर्सां जाली हे सरकार सांगता 35,000 कोटीचो स्कॅम ना, फक्त 350 करोड रुपयाचो स्कॅम. जाल्यार उरिल्ले पयशे खाले कोणे हे म्हाका दिसता प्रमोद सावंतान गोंयच्या जनतेक सांगचे पडटलें. जे तुम्ही आरोप करताले तेन्नाचे जे मुख्यमंत्री काँग्रेसीन आशिल्ले आज तुमचे बरोबर आहा. कित्याक ताका तुम्ही अरेस्ट करना, कित्याक भितर उडयना? हे म्हाका दिसता गोंयकारां मुखार येवपाक जाय. तुम्ही आमचो आवाज दामपाचो प्रयत्न केलो म्हणून आमी उगी रावपाचे ना. आमी ज्या पद्दतीन ईडीचो वापर चल्ला, ज्या पद्दतीन ईडी 365th दिसा चार्जशीट फायल करता, वी कंडेम इट. ताचो निषेध करपाक आज आमी हांगा जमिल्ले आसा.